विधी जरा पटकन आवर ना, किती वेळ लावतेस? आई कसं करायचं मला कळना झालं. आणि इकडं माहित नाही का कसं नीट करायचं असते? पहिल्यांदा ना थोडस असं धान्य घ्यायचं एका साईडला आणि नंतर असं असं चेक करायचं, ह्याच्यात काय माती वगैरे दिसते का, खडा दिसतोय का, परत चेक करायचं असं. मग एका साईडला घ्यायचं, परत चेक करायचं, असं असं करायचं हळूहळू. आता पहिल्यांदा का नाही, आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आमच्या वेळेस नाही जास्त खडे माती वगैरे असायचे, ते सूत वगैरे असतात ना, सूत का तूस काय म्हणतात ते असायचं. आता तसलं काहीच नाही, आता निवांत म्हणजे स्वच्छ गहू असतात. घ्यायचा आणि एका साईडला टाकते ते. हा ठेव ठेव, ते झाले स्वच्छ करून ठेव. हा घे आता पटकन ह्याच्यातलं पटपट कर. बघ माझं किती ढीक झालंय आणि तुझा केवढीच आहे अजून. हा पटपट जरा कर, आपल्याला परत ज्वारी सुद्धा करून ठेवायची. हो का? हे करताना ना काय म्हणजे तो जाऊन ना घसा, नाक वगैरे, छाती सगळं गच्च होतं. आणलेला होता रुमाल, फक्त तोंडाला बांधता लक्षात नाही आलं. मला वाटलं की व्हायचं नाही काय, कारण की पहिल्यासारखं आता काही घाण नसते ना ह्याच्यात. तर इतकं अजून काहीच नाही केलेलं, तोपर्यंतच त्रास व्हायला लागलेला आहे. ट्राय करूया बांधून काय होते का. बांधून सुद्धा असा काही जास्त फरक पडत नाही, तेवढंच थोडंफार प्रोटेक्शन. चला आता पटपट करूया. विधी पटकन, माणूस खूप खाली वाकवले. मग ना आता ह्या दोघांचा दंगा सुरू आहे. आत मी आपली निवांत बघत बसले. तुम्हाला माहिती आहे का, मला हे करून त्रास होतो ना, मग हे काय करतात, आज जाऊन चहा करायला लागले. म्हणजे आल्याचा चहा पिला की मस्त वाटत. काय करतात बाबा? आल्याचा चहा. आल्याचा चहा करतात माझ्यासाठी करतात. माझ्यासाठी विचार की बाबांना. बाबा तू कुणासाठी चहा करतोयस? हीच उत्तर असतं सगळ्यांसाठी. गरम गरम चहा आणि सोबतीला गुड्डेचं बिस्किट, त्यामुळे घशाला जरा आराम पडलेला होता, बरं वाटत होतं. बोरी पावडर आणले, धान्यात टाकून बघूया काय रिझल्ट भेटतोय. ह्याच्या आधी कधी वापरली नाही आम्ही. नाही कधी वापरलेली, पहिल्यांदाच बघतोय. आर्थिक दिले काय काय मैद्याची पुढे बाहेर जर टाकली. गहू सगळे छानसे सगळा पसारा चाळून होणार. झाल्यानंतर मग डायरेक्ट ह्यांनी घेतलेला आहे ती पावडर लावून ठेवायला. थोडी टाका. Actually आम्हाला जास्त माहित टाकू नाही नका. पावडर कशी एकदम थोडी लावायची असते. टाका. म्हणजे डायरेक्ट हाताचा संपर्क नको म्हणून हे थोडं ते ड्रम मध्ये घेत होते गहू, त्याच्यावर पावडर टाकून असं मिक्स करत होते. असं टाकलं तरी चालत असेल हे ना, जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा की कशा पद्धतीने लावतात. हातानच लावलेलं चालेल की असं मिक्स जरी केलं पावडर टाकून तरी चालतंय. रात्रभर नीट झोप झाली नव्हती, कारण की त्या धुळीमुळे ना मला असं छातीगत झालेली, सर्दी झालेली, शिंका येत होता, श्वास नीट घेता येत नव्हता. मग मात्र उठावं लागलं सकाळी 4:30 वाजता. म्हणलं एक कप कडक चहा करून पिल्याशिवाय काय मला चैन पडणार नव्हती. कारण की जरी आडवं झालं तरी श्वास एवढा आडत होता, श्वासच घेता येत नव्हता फुल. म्हणलं अवघड आहे बाबा, 4 पैसे वाचवायला जावेत म्हणून एकदम धान्य आणलं. आता ते पैसे वाचवले म्हणून लगेच पैशाला दुसरीकडे पाय फुटले. दवाखान्यात जाऊन आता ते पैसे घालवणार आहे.